एकीकडे काँग्रेस नेते भाई जगतापांनी ठाकरेंबाबत राजकीय बॉम्ब फोडत मुंबईत राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक वक्तव्य केलं। त्यामुळे राजकीय खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे आज उद्धव आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली आहे। ही गेल्या काही दिवसांमधली या दोघांची 8वी भेट आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। तर महाविकास आघाडीत नव्या भिडूवरून रणकंदन सुरू असतानाच आता भाई जगताप यांच्या बॉम्बमुळे नवा ट्विस्ट आलाय। मुंबईत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भाई जगताप यांनी केलं। मुंबईत मनसे आणि शिवसेनेसह लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे भाई जगतापांच्या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचसोबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। कार्यकर्ता एक अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है, ये कभी भी काँग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी। मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली। आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत। ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं। अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। यावर पक्ष जो एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल। तर त्याचवेळी विजय वडेट्टीवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्ही राज ठाकरेंचं स्वागत करतो असं म्हटलं। स्वागत करतो त्या दोघांच्या इथे, कारण राज ठाकरेकडे 5-7% मतदान जे नेहमी त्याला मिळतात त्यांच्या पक्षाला मिळतात राजजींच्या, त्यामुळे त्याचा फायदा होऊन जर मराठी बांधव एकवट असेल, कारण मुंबईमध्ये जे आता जो काही भाजपचा चेहरा उघडकीस आलेला आहे तो चेहरा एक गुजराती चेहरा म्हणून उघडकीस आलेला आहे, तो फेस केलेला आहे। त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असं ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही। या सगळ्या संदर्भात मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। आपण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। दरम्यान दररोज प्रत्येक राजकीय विषयावर न चुकता भाष्य करणारे संजय राऊत यांनी मात्र याविषयी बोलणं टाळलंय। बोलूया